एकवीरा माते की जय. हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आफ्टर व्हेरी 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 लॉंग टाइम आम्ही ब्लॉग शूट करतो आहोत. आज आहे संडे आणि फॅमिली वीकेंड, तरच आम्हाला टाइम मिळतो, ऑरेंज नाही मिळत. खूप साऱ्या जणांनी आम्हाला पर्सनल मेसेज पण केले, इंस्टाग्रामवर कमेंट सुद्धा केले की तुम्ही ब्लॉग का टाकत नाहीये. सो पॉसिबल झालं नाही. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की माहिती आहे भरपूर जणांना की आम्ही डेली ब्लॉगिंग करणं हे आमच्यासाठी बिलकुल पॉसिबल नाही आहे, पण जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा करतो. आज अभीचं खूप डेजपासून इच्छा होती की एकविरेला जायचं आहे. सो आम्ही चाललो आहोत आणि सोबत आहेत सगळेजण, दादा सोडून ॲज युज्युअल दादा नाही आमच्या बरोबर, आणि आई पप्पा चेतना आणि आम्ही दोघे आम्ही चाललो होतो एकविरा आईच्या दर्शनला. तर बघूया एकविराचं दर्शन किती गर्दी आहे काय आहे, पण बघूया. चला आमच्या बरोबर कनेक्ट राहा तुम्ही. आणि असंच एक वीकेंड ब्लॉग, फॅमिली ब्लॉग म्हणून मी ह्याला नाव देणार आहे, फॅमिली ब्लॉग. विथ रिगार्ड्स टू माय ड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण लिंक येईल तुम्हाला ड्रेसची, आणि इंस्टाग्रामवर तुम्ही बघितलं असेल रील त्याचा पण. सो चला कनेक्ट राहा आमच्या बरोबर. सो हे सगळं वाढवण्याचं कारण असं आहे की एक फोटोशूट होता पण कॅन्सल झाला फोटोशूट एंड टाइमावर. यावेळेस गणपतीचं एवढं फोटोशूट केलं, एवढं केलं की आम्ही नवरात्रीत, म्हणजे मी सगळं फोटोशूट करण्याच्या आधीच मी ट्रीम बिम करतो, तोपर्यंत नाही करत. नवरात्रीचं यावेळेस बिलकुल पॉसिबल नाही झालं. बॅक टू बॅक आलं आणि नाही टाइम मिळाला, बिलकुल नाही मिळाला ना, बिलकुल टाइम नाही मिळाला. म्हणजे आमचा फुल. पण लवकरच तुम्हाला दिवाळीचं शूट दिसणार आहे आणि तो खूप छान असणार आहे दिवाळीचं शूट. चला कनेक्ट राहा. हो चेतना, असंच येईल का ब्लॉग मध्ये? हो चेतनाच येईल. एकवीरा माते की जय. तुम्ही कधी बोलणार? सो वर चढलोय म्हणजे पार्किंगच नाही मिळत आहे. अर्धा तासापासून ट्रॅफिक मध्ये, आणि वर आलोय तर पार्किंग नाहीये. बघू, वेट करतो आता, किती वेळ लागते पार्किंगला माहित नाही. यांना सगळ्यांना पाठवले, उतरवले, म्हटलं तुम्ही जा थोडं पुढे चालत चालत, मी तोपर्यंत पार्किंग शोधतो आणि येतो पटकन. No, 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 no. जमलेत, मागून पुढे आलो. चला चला चला. जम लागला का? स्ट्रॉंग आहेत का? त्यांना असंच जेजुरीला पण पळवतो म्हणजे कळेल. लास्ट टाइम आम्ही एकविरीला कधी आलेलो? लग्नानंतर आलेलो. आणि मामाचा आवाज उठला. अरे बापरे, आई पप्पा राहिलेत मागे कारण की एवढे थकले ते, दमलेत वर चढून. मी त्याच्यानंतर आलेलो आय गेस एकविरीला माझ्या फ्रेंड सोबत, आणि आता चेतनाला पण घेऊन आलो. आई पप्पा, दादा नाही ॲज युज्युअल आमच्या बरोबर दादा नसतो तसं नाही, पण आता बघूया आई देते का दर्शन आम्हाला. सो दम लागलाय. चला, काय एक्सपिरियन्स काय? थकलं तुम्ही? नाही, मी नाही थकलोय. आम्ही पण नाही ना, एकदम स्ट्रॉंग आहे दोन्ही पण. जन्मापासून दम लागला? दम लागला का? गेल्या पुढे मग दोघी पण स्ट्रॉंग आहेत, गेल्या पुढे. वयानुसार थकायला लागली. दम लागला. पप्पा बघ अजून कसे चालतात, तुला दम लागला. सो फायनली वर पोचलोत.
आणि वरती म्हणजे घर म्हणजे मंदिराजवळ बसलोय. पप्पा किती वर्षांनी आले? 20-21 वर्षांनी. एवढं? काय मध्ये आलेच नाही तुम्ही एवढं काय फरक आहे का काय पप्पा? जास्त नाही फार पण पावसाळ्यामुळे व्ह्यू खूप सुंदर आहे है ना? हो. आणि पावसाने आमच्यावर मेहरबानी केली मस्त काय? की हे नाहीये. चांगलं लावायचं लेडीजचं कसं लावायचं तिकडे लाव. हे कधी चालू केलं? एकविरेला पण चालू केलं, आधी तर नव्हतं. दुसरं काय हेच चांगलं ओमचं आहे ना दादा ते नाही चांगलं होतं. त्याला पण लाव. हे बघ, हिला लाव. डबल टिकला लावलं. आई एक विरा त्याचे लाव कॅमेऱ्यामध्ये. थांब आहे बाबू. काय केलं तुम्ही? बरोबर ना त्यांनी त्यालाच त्यालाच नाही रे, दोन दिसले पाहिजे. काय झालं? 2000 वर्ष कशाला? कोरलेले. तुम्ही औरंगाबादचं बघितलं का? नाही मी बघितलं, तिथे पण एवढा वास आहे. आईने बघितलं असेल, आईने. एक योगायोग असा घडला आमच्या बरोबर की आपल्या जे युट्यूब फॅमिली मेंबर आहेत साक्षी म्हणून, त्यांनी छान असं दर्शनाची सोय केली. पप्पांना फोन करून 5 मिनिटात दर्शनाला आम्हाला इकडे सोडलंय. सो थँक्यू तुम्हाला परत एकदा. असंच प्रेम राहू द्या. असंच एकविराईकडे आम्ही आता पोचतो. चला भेटूया. सो 5 मिनिटात दर्शन झालंय. सो थँक्यू सो मच आपल्या इंस्टाग्राम युट्यूब फॅमिलीमध्ये जे आहेत साक्षी म्हणून, 1 मिनिटात दर्शन केल्याबद्दल. असंच प्रेम राहू द्या खूप आमच्याकडे. मस्त झालं. इनफॅक्ट असं नॉर्मली पण आलो असतो ना तर तरी कोणाला नाही. असं धक्काबुक्की नाही, काही नाही ना. एकदम छान पैकी दर्शन झालं. असं पण झालं. काय म्हणणं आहे जगताचं? चेतनाचं काय म्हणणं? मस्त छान छान दर्शन झालं. मस्त समाधान. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. 20-21 वर्षांनी एकविरेला आलो. तुमचं बघा किती छान भाग्य, एकदम असं पटकन मिळालं. 20-21 वर्षानंतर आले आणि 5 मिनिटात दर्शन घेतलं. काय बोलायचं? काय हे सगळं कोणावर 5 मिनिटं दर्शन झालं. हे आपल्या सगळे फॅमिली मेंबर आहेत आपले यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर, त्यांच्यामुळे झालं. सो माझा लुक बघून सगळे घाबरत असतील की हे काय आहे, पण त्याच्या मागे पण बिहाइंड द सीन आहे. तुम्हाला लवकरच कळेल की मी हे सगळं का वाढवलं आणि काय करतं. सो चला. दर्शनाला आपण केव्हापासून तुमची भावना? आम्ही देवीच्या दर्शनात दरवर्षी येत असतो. वर्षातून 3-4 वेळा. असे कधी लोणावळा साईडला यायचं झालं तर आम्ही देवीच्या इकडे आवर्जून येण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे कसं इकडे आल्यानंतर एक ती वेगळी शांतता मिळते की आई, म्हणजे आपण कधी आपल्या आईच्या ह्याच्यात जातो की आपल्याला तो माया मिळते, तशी इकडे आल्यानंतर मिळते. आणि बस देवीच्या सगळ्यांवर हात आहे. देवी सगळ्यांच्या पाठीशी अशीच आमच्या बरोबर पण राहू दे आणि सगळ्यांच्या बरोबर राहू दे. माझं नाव अभि दुर्गे. ही माझी पूर्ण फॅमिली. भावना बोलले तर खूप असं प्रसन्न वाटतं. नेहमी आम्ही येत असतो इकडे, कधीही आलो तर येत असतो. एक इकडे आलं की वेगळंच फिलिंग वाटतं. आणि डेली म्हटलं की प्रत्येक बाईला एक वेगळं मनापासून इच्छा असते की आपण भेटावं. आणि नवरात्री उद्यापासून चालू होणार आहे. आम्ही आजच आलो आहोत की नवरात्रीमध्ये सुद्धा यायला मिळालं तर नक्कीच येऊ, पण त्याच्या आधी सुद्धा देवीचं दर्शन चालू घेऊन आपली नवरात्री सुद्धा जाऊ दे असं एक मनात भावना व्हायची म्हणून आज आम्ही आलो. फाल्गुनी दुर्गे.
वेगवेगळं खूप परिवार. तुम्ही आज परिवारासोबत देवीच्या दर्शनासाठी आले, नेमक्या काय भावना, किती वर्षांपासून आपण दर्शनासाठी? मी कसं 1986-87 साली पहिल्यांदा आलो. त्याच्यानंतर 2000 साली आलो होतो. त्याच्यानंतर वर येण्याचं आजच 22 वर्षी आलं. उद्या आता आपले कुलदैवतांचं घटस्थापनेसाठी जातं, त्याच्यावर इथे गर्दी होणार आहे. आज दर्शन घेऊन मातेचं गेलो की एक वेगळं फिलिंग, समाधान, आणि आपल्या ह्या महाराष्ट्राची दैवत आहे आणि जननी आहे ही सगळ्यांची. दर्शन घेणं असं सतत वाटतं, पण आपल्याला एवढं लांब येणं जाणं वगैरे जमत नसल्यामुळे मग कधीतरी येतो, पण आपल्या मनात भावना असते देवीबद्दल. मी शिवाजी दुर्गे पनवेल. सो इकडे आल्यानंतर ह्या दादांनी आम्हाला हेल्प केली की एक 5 मिनिट्समध्ये दर्शन दिलं. सचिन दादांनी फोन करून सांगितलं आणि यांनी विदिन 5 मिनिटामध्ये आम्ही ज्या गेटला होतो तिकडे येऊन उभे राहिले आमच्यासाठी. तर तुमचे पण मनापूर्वक धन्यवाद आहेत आमच्याकडून, आणि तुमचे पण दादा. अशीच तुम्ही सेवा करत राहा देवीची. देवी आपल्या सदैव सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि चला, एकविरा माते की जय. गले दुपारती कापूर गले धोतीला सतवाचे एकविरा आई एवढा उशीर झाला. ये बाय भो नागर ना तुझा तेलवना मांडीला, तेलवना मांडून तुझा मानपण पुरा योगेला. फाल्गुनी पुढे आलीये कशाला आलीये? तर फाल्गुनीचं बघा, हे बघा पुढे कशाला आली. झाली का? आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली कुली, आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली कुली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली. आई माझी वाट कोणाची पाते गो, आई माझी वाट कोणाची पाते. आगे आगरी कोण्याची, आगरी कोल्याची पाते, आगरी कोल्याची, आगरी कोल्याची. कोणे कासनाचे मध्ये गोरे, कासनाचे मध्ये डुंबर कोणाचे सांगरे गो डुंबर कोणा. सो आम्ही तर फिरतच असतो, लोणावळा आहे ते सगळ्या गोष्टी, पण आई बाप्पांना पण आम्ही घेऊन आलो यावेळेस. लोणावळा खंडाळा, जिकडे तुम्ही ब्रिजवर खंडाळ्याला सगळे थांबतात तिकडे मका खायला बघ, फुल सोय. तुम्हाला टिश्यू पाहिजे, इकडे यूज करायचं. पप्पांना नको. आईला घेऊन बांधा कपिलाल फुलला जिथे आमचं आरतीचं शूट झालेलं तिथेच आम्ही जाता जाता आम्हाला दिसलं तर फाल्गुन. म्हणजे बेसिकली आम्हाला कधीपासून आई बाप्पांना घेऊन यायचं होतं इथे, त्यांचं येणं बाकी राहिलेलं, त्यांना घेऊन आलेलं आहोत. ऑन द वेच होतं, तर ठरवलं लेट्स गो. चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या. कनेक्ट राहा आमच्या बरोबर. तुम्हाला आज सगळ्या मंदिरांचे दर्शन मिळतील. त्या दिवशी मे बी नाही मिळाले असतील, पण सगळ्या मंदिराचे दर्शन, मंदिरात कोणती काय आहे, गर्दी पण खूप आहे, पण मिळेल. चला कनेक्ट. म्हणजे जवळच तरी पण मी आता स्कूलमध्ये आई बाप्पांना म्हणजे पनवेल म्हणजे लांब नाही आम्हाला, तुम्हाला बघून खूप. आणि एक्झाम माझी म्हणजे
हा ते आहे, पण असं खूप असं अट्रॅक्ट असं कोणी तर भेटल्यानंतर असं छान वाटतं. असं अजिबात नाही वाटतं की अनोळखी असतात. मी ऍक्च्युली काकांना बघितलं मी आले म्हणजे त्याला बघून मी इतकी हे झाली की मला काका दिसते आणि तुम्ही काय करता? मी आहे ताईला मंदिर होता जिकडे आमचं आरतीचं शूट झालेलं, तुम्ही बघितलं असेल. आता बाकीचे पण मंदिरं 3 आहेत, ते पण आपण एक्सप्लोर करूया. आणि आता हनुमान मंदिर. आम्ही इतकं बघतो ना ब्लॉग्स आणि एक पण अपडेट मिस नाही करत. आहे तुम्हाला तिथे जेवण चांगलं मिळेल. हॉटेल मोठे आहेत ना तेवढं टेस्ट खराब असते. तुम्हाला जेवण चांगलं मिळेल, पण क्वालिटी कम्स विथ प्राइस. तेच आहे. तेव्हा रस्त्याचं काम चालू झालं. हा बरोबर. हे बघ काय, हे बघ काय, हे बघ काय, हे बघ आदू चू चू. थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.